तर आरक्षणाच्या आंदोलनावरून बीड आणि जालना जिल्ह्यातल्या स्थितीसंदर्भामध्ये शरद पवार यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावरती भाष्य केलंय। बीड आणि जालना जिल्ह्यातली जी स्थिती आहे ती अत्यंत चिंताजनक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। संसदेचं अधिवेशन संपल्यावरती दोन्ही जिल्ह्यांमध्ये जाऊन आपण दोन्ही गटांशी संवाद साधणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। आजच्या राज्यकर्त्यांनी देखील विशिष्ट एकाची बाजू घेणं योग्य नाही असंही पवारांनी म्हटलंय। आता जी समाजामध्ये जे काही सुरू आहे, मतं मिळतात पण मनं दुभंगतात, तर हे बघून तुम्हाला अस्वस्थता येत नाही का? नाही, आत्ताची महाराष्ट्राची स्थिती आहे, विशेषतः काही जिल्ह्यांची, जालना, बीड, परभणी किंवा या जिल्ह्यामध्ये हे तिथलं वातावरण तिथं अत्यंत अस्वस्थ करणार आहे। इनफॅक्ट हे पेशंट संपल्यावर मी शांतपणाने तिथल्या लोकांची जाऊन डायलॉग करत बसणार आहे आणि आता जी एक कटुता दैवविश्वास हे मी तिथं दिसतंय हे भयावह आहे। आजचे जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतली आहे। एका घटकांनी पोलिसांची बाजू घेतली, एका घटकांनी मराठा आंदोलकांची बाजू घेतली। हे योग्य नाही आहे। या सगळ्या घटकांनी तिथं आपण सामंजस्य कसं निर्माण करू शकू याचा अधिक लक्ष द्यायची आवश्यकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।